नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत गट क आणि गट ड संवर्गाची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात ठाणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। तब्बल 1773 पदांची ही बंपर अशी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 2 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। 1,22,400 पर्यंत पदानुसार उमेदवारांना हा पगार दिला जाणार आहे। यामध्ये लिपिक, कनिष्ठ अभियंता, शिक्षक, ड्रायव्हर, स्टाफ नर्स, अधिकारी, सहाय्यक, टायपिस्ट, फायरमन यांसारखी अजून काही महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। कोणकोणती ती पदं असणार आहे, त्यासाठी तुमचं काय एज्युकेशन असायला हवं, वय काय असायला हवं, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। ठाणे महानगरपालिकेअंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा या सेवेतील असणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 12 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तब्बल 1773 पदांची ही बंपर भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी www.thanecity.government.in या संकेतस्थळावरून अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता कोणकोणती ती पदं असणार आहे ते देखील सविस्तरपणे आपण या ठिकाणी बघू शकता। यामध्ये प्रशासकीय सेवा गट क संवर्गाचं हे पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक। S10 नुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे। या सर्व पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। जबरदस्त असा हा पगार या पदांसाठी दिला जाणार आहे। प्रशासकीय सेवेचं सहाय्यक परवाना निरीक्षक या पदासाठी 29,200 ते 92,300 याप्रमाणे पगार दिला जाणार आहे। 2 पदं या वॅकन्सीची या ठिकाणी भरली जाणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, प्रशासकीय सेवा गट क या संवर्गाचं लिपिक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। या पदासाठी देखील 19,900 ते 63,200 प्रमाणे पगार दिला जाणार आहे। 53 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर लेखा सेवा गट क संवर्गातील लिपिक लेखा हे जे पद आहे यासाठी देखील 19,900 ते 63,200 हा पगार असणार आहे। 32 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तांत्रिक सेवा गट क संवर्गाचं हे पद तुम्ही बघू शकता। यामध्ये कनिष्ठ अभियंता हे पद भरलं जाणार आहे। यासाठी विद्युत अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं तुमची डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। यासाठी 41,800 ते 1,32,300 प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। त्यानंतर तांत्रिक सेवा गट क संवर्गातील प्रदूषण निरीक्षक या पदासाठी देखील 29,200 ते 92,300 प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। 1 जागा या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर अग्निशमन सेवा या सेवा संवर्गातील गट क संवर्गाचं हे पद असणार आहे। यामध्ये फायरमन, चालक, यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। वॅकन्सी देखील तुम्ही बघू शकता, जबरदस्त अशा वॅकन्सी असणार आहे। यामध्ये अग्निशमन सेवा गट क संवर्गातील चालक, यंत्रचालक या पदासाठी 207 तर फायरमन यासाठी 381 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। त्यानंतर निमवैद्यकीय सेवा या संवर्गातील देखील काही पदं या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा गट क संवर्गातील स्वच्छता निरीक्षक 5 जागा असणार आहे। वैद्यकीय सेवा डायटिशियन 2 जागा। निमवैद्यकीय सेवा गट क संवर्गाचं बायोमेडिकल इंजिनिअरिंग, फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रिक्स काउन्सिलर, पब्लिक हेल्थ नर्स, त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक, क्षकिरण तंत्रज्ञ, नर्स मिडवाईफ परिचारिका यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। सर्वाधिक पदं नर्स मिडवाईफ परिचारिका म्हणजे स्टाफ नर्सची असणार आहे। 457 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या माहितीसाठी हा टेबल मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी PDF दिली आहे त्या PDFच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। या व्यतिरिक्त निमवैद्यकीय सेवा गट क संवर्गातील मेमोग्राफी टेक्निशियन, एंडोस्कॉपी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांसारखी भरपूर सारी अशी महत्त्वाची पदं धरली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती पगार असणार आहे, किती वॅकन्सी असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बरेचसे पदं हे निमवैद्यकीय सेवा संवर्गातील असणार आहे। काही पदं गट क ची आहेत तर काही पदं गट ड संवर्गाची देखील या ठिकाणी भरली जाणार आहे। हे तुम्ही बघू शकता, जसे की शस्त्रक्रिया सहाय्यक, वार्ड बॉय, दवाखाना आया, लॅबोरेटरी अटेंडंट, पोस्टमॉर्टम अटेंडंट, मॉर्च्युरी अटेंडंट, नावी म्हणजेच बार्बर यांसारखी महत्त्वाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, एकूण 1773 पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे। ठाणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 12 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र देखील उपलब्ध केलं जाणार आहे। यासाठी तुम्ही वेबसाईटला
वेळोवेळी भेट देणं आवश्यक असणार आहे। वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहे किंवा या ठिकाणी ईमेल ॲड्रेस देखील दिलेला आहे। या ईमेल ॲड्रेस थ्रू देखील तुम्ही संपर्क करू शकता। 18 ते 38 वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये 10वी 12वी पदवी BSc नर्सिंग किंवा वेगवेगळ्या एज्युकेशननुसार तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये तुम्ही बघू शकता अमागास प्रवर्गातील लोकांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे, तर मागास प्रवर्गातील लोकांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे। जरी 18 ते 38च्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असलं तर यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांना मात्र 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत। तुम्ही एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करू शकता, मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे। फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। मित्रांनो, ही शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट होती। लवकरच वेबसाईटवरती या संदर्भाची सविस्तर ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा संपूर्ण व्हिडिओ बनवला जाईल। यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, कोणकोणत्या जागा असणार आहे, त्या जागेसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं, वयोमर्यादा काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।